12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालाचा आजचा दिवस 7 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर आता 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि त्यानुसार आता निकालाचे पहिले कल सुद्धा समोर येत आहेत। त्यानुसार पुण्यात राष्ट्रवादी, लातूरमध्ये काँग्रेस, सिंधुदुर्गात भाजप आघाडीवर आहेत। पहिल्या कलांनुसार एकूण 731 जागांचा विचार केला तर भाजप सर्वाधिक 104 जागांवर, शिंदेची शिवसेना 52 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 61 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 16 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 6 जागांवर आघाडीवर आहे तर इतर 13 जागांवर आघाडीवर आहेत। पण 12 जिल्हा परिषदांचे आत्तापर्यंत कोणते कल हाती येत आहेत, कुठे कोण पुढे आणि कुठे कोण मागे आहे, कुणाला धक्का बसलाय, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पुणे जिल्हा परिषदेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हाच मुख्य सामना आहे। अजित पवारांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात फारसा प्रचार झालाच नाही। नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला शह दिला होता, पण जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर मोठा आहे। सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार पुण्याच्या 73 जागांपैकी अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर, भाजप 6 जागांवर, शिंदेची शिवसेना 3 जागांवर, काँग्रेस 0 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर आहे। पुण्यात प्रचार सभा न होता डोर टू डोर प्रचार झाला होता, पण राष्ट्रवादीच्या आमदारांचं ग्रामीण भागातलं वर्चस्व, दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणं आणि अजित पवारांबद्दल असलेली सहानुभूती याचा फायदा राष्ट्रवादीला होताना दिसतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेत अद्याप घासून फाईट होत असल्याचं दिसतंय। विधानसभेपासून कोल्हापुरात भाजपचा विजय वारू उधळला, जो नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही कायम राहिला। सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार 68 जागांपैकी भाजप 6 जागांवर, शिंदेची शिवसेना 2 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 8 जागांवर, काँग्रेस 10 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 0, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 तर जनसुराज्य 4 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे या फाईटमध्ये सध्या बंटी पाटील पुढे असल्याचं दिसतंय। सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला। माढा तालुक्यातल्या भोसरे गटातून राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे विजयी झाल्या। सोलापूर शहरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची ताकद वाढवली होती, त्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये गोरे हा करिश्मा करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार 68 जागांपैकी भाजप 9 जागांवर, शिंदेची शिवसेना 2 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर, काँग्रेस 0 जागांवर, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर तर इतर 1 जागेवर आघाडीवर आहेत। महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या अपडेट्सनुसार भाजपने मोहिते पाटलांना धक्का दिलाय, कारण फोन चिरस गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झालाय तर राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी दहिगावमधून विजय मिळवलाय, तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भावानेही अक्कलकोट गटातून विजय मिळवलाय, तर उत्तम जानकरांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव झालाय। सांगोला तालुक्यातल्या महूद गटातून शिंदेच्या शिवसेनेचे दादासाहेब लवटे विजयी झालेत। सांगली जिल्हा परिषदेत पहिल्या कलांनुसार भाजप पुढे असल्याचं चित्र आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने महानगरपालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली होती। तोच पॅटर्न भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा कायम ठेवताना दिसतंय। सध्या हाती आलेल्या कलांनुसार 61 जागांपैकी भाजप 8 जागांवर, शिंदेची शिवसेना 5 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर तर इतर 1 जागेवर आघाडीवर आहेत। सातारा जिल्हा परिषदेत आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे। इथे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपचे नेते यांचा प्रचारादरम्यान सामना झाला होता, त्यात इथं राष्ट्रवादी कमबॅक करणार का अशी ही चर्चा होती, पण सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार 65 जागांपैकी भाजप 5 जागांवर, शिंदेची शिवसेना 1 जागेवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर आघाडीवर आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत, भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सध्या पुढे आलेल्या कलांनुसार 55 जागांपैकी भाजप 2 जागांवर, शिंदेची शिवसेना 1 जागेवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवर, काँग्रेस 0 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर तर शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर आघाडीवर आहे। भाजपच्या अर्चना पाटील यांनी सुरुवातीच्या कलांनुसार आघाडी घेतलेली आहे। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेनं महानगरपालिकेत दणका उडवला होता, त्यामुळे हाच पॅटर्न ठाकरेंची शिवसेना कायम ठेवणार का याची जोरदार चर्चा होती। परभणीचे खासदार संजय जाधव, राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी इथे जोर लावलाय। सुरुवातीच्या कलांनुसार 54 जागांपैकी भाजप 2 जागांवर, शिंदेची शिवसेना 2 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 6 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 4 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर आघाडीवर आहे। सध्या तरी इथं राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महानगरपालिकांनंतर जिल्हा परिषद सुद्धा ताब्यात घेणार का अशी चर्चा
चर्चा सुरुवातीपासून होती. इथं अर्थात शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा मोठी ताकद लावली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा आपल्या जुन्या बालेकिल्ल्यात कमबॅक करायचंय. त्यामुळेच इथली फाईट इंटरेस्टिंग झाली होती. आत्तापर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार 63 जागांपैकी भाजप 6 जागांवर, शिंदेंची शिवसेना 3 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागांवर, काँग्रेस 0 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर आघाडीवर आहे. अजिंठा गटातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आयशा हुसेन सय्यद यांचा विजय झालाय. लातूर जिल्हा परिषदेत मुख्य सामना हा भाजप विरुद्ध काँग्रेस असाच होता. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने हा सामना गमावला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस गड राखणार की भाजप कमबॅक करणार हाच प्रश्न होता. पण सध्या लातूरमध्ये घासून फाईट सुरू असल्याचं चित्र आहे. कारण आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार 59 जागांपैकी भाजप 8 जागांवर, शिंदेंची शिवसेना 0 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर, काँग्रेस 7 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 0 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर, तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत. मनसेच्या सुनील नागरगोजे यांनी लातूरमधून विजय मिळवला आहे. रायगड जिल्हा परिषदेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि पर्यायाने सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा मुख्य सामना आहे. अगदी सुरुवातीला जे कल हाती आले त्याच्यात दोन्ही पक्षांमध्ये घासून फाईट सुरू असल्याचं दिसलं होतं. पण त्यानंतर आता जे कल हाती येत आहेत त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 59 जागांपैकी भाजप 6 जागांवर, शिंदेंची शिवसेना 8 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागांवर, काँग्रेस 0 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 2 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर, तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे इथं भरत गोगावले सध्या तटकरेंना शह देताना दिसून येत असले तरी रायगडमध्ये नेक टू नेक फाईट सुरू आहे. पण भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे महाडमधून विजयी झालेत. सिंधुदुर्गमध्ये राणेबंधू एकत्र आल्यानं शिंदेंची शिवसेना आणि भाजपची ताकद वाढली होती. त्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी उमेदवार बिनविरोध निवडून आणत भाजपला आधीच प्लसमध्ये नेलं होतं. तोच आकडा आता निकालात सुद्धा दिसून येत आहे. कारण 50 जागांपैकी भाजप 14 जागांवर, शिंदेंची शिवसेना 3 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागांवर आघाडीवर आहेत. अद्याप तरी ठाकरेंच्या शिवसेनेला इथं खातं उघडता आलेलं नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेत उदय सामंत आपली ताकद पुन्हा दाखवणार की यावेळी ठाकरेंची शिवसेना शह देणार हाच प्रश्न होता. सुरुवातीच्या कलांनुसार शिंदेंची शिवसेनाच वरचढ ठरत असल्याचं दिसतंय. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार 56 जागांपैकी भाजप 0, शिंदेंची शिवसेना 8, अजित पवारांची राष्ट्रवादी 0, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 0, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत. गोळप गणात उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा आघाडीवर आहेत. थोडक्यात काय तर 12 जिल्हा परिषदांपैकी एकूण जागांचा विचार केला तर भाजप शतकापार पोहोचली आहे. तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी सुद्धा अर्धशतक पार केले. त्यामुळे आता नेमके आकडे काय समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या जिल्ह्यात निकालाचे आकडे नेमके काय आहेत कमेंट करून नक्की सांगा. आणि जिल्हा परिषदांच्या निकालाचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.